तर एक महत्त्वाचा पॉइंट आहे की आपला जर एक 1 पॉइंट असेल त्या 1 पॉइंट मधून किती सर्कल जातात ते आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, 1 पॉइंट मधून किती सर्कल जातात. समजा आता मी काय घेतलेला आहे, हा एक पॉइंट घेतलेला आहे. हा, मी डायरेक्टली आता काय करते, सर्कल घेते. आता सर्कल घेऊन हा इथे एक मी पॉइंट घेतलेला आहे. या पॉइंट मधून किती सर्कल जातात हे आपण शोधायचे आहे. समजा हा पॉइंट घेतला, हा याच्यातून मी एक सर्कल ड्रॉ केला. ठीक आहे, हा दुसरा सर्कल ड्रॉ केला, हा तिसरा सर्कल ड्रॉ केला. माय गॉड, असे खूप सारे. या पॉइंटला समजा मी ए नाव देते, या पॉइंटला काय करते मी ए नाव देते. हा पॉइंट काय आहे तुमचा ए पॉइंट आहे. मग असे मी किती सर्कल ड्रॉ करू शकते, असे ह्या साईडनी पण ड्रॉ करू शकते का रे. येस, डेफिनेटली. हे बघा हा पॉइंट इथे आहे, अजून मी ड्रॉ करू शकते इथून. येस, अजून ड्रॉ करू शकते. येस. सो अशा पद्धतीने तुम्ही सिंगल पॉइंट मधून किती, तुम्हाला जर MCQs मध्ये तुम्हाला काय येतं, MCQs मध्ये हा प्रश्न विचारला जात असतो की हाऊ मेनी पॉइंट्स वी कॅन ड्रॉ फ्रॉम द सिंगल 1 पॉइंट असेल त्या 1 पॉइंट मधून आपण किती सर्कल ड्रॉ करू शकतो. तर याचा आन्सर काय आहे बाळांनो, दॅट इज इनफायनाइट. इनफायनाइट सर्कल कॅन बी ड्रॉन फ्रॉम द सिंगल पॉइंट. एका पॉइंट मधून आपण इनफायनाइट सर्कल इथे ड्रॉ करू शकतो. ठीक आहे, चला आपण बघूया आपला नेक्स्ट पॉइंट. पुढे तुम्हाला 2 पॉइंट्स दिलेले आहे आणि ह्या 2 पॉइंट्स मधून आपण जास्तीत जास्त किती सर्कल ड्रॉ करू शकतो 2 पॉइंट्स मधून, हे आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, समजा मी आता सर्कल घेतलेला आहे. सर्कल घेतलं, इथे एक पॉइंट घेतला आणि इथे एक पॉइंट घेतला आणि आता ह्या 2 पॉइंट मधून, आता ह्या 2 पॉइंटला मी नावं पण देऊन घेते. आपलं तुमचं तुम्हाला जे आवडतं नाव आहे, समजा मी DS डिजिटल स्कूलचं DS नाव घेतलं. ठीक आहे, मग आता आपण बघूया याच्यामधून किती तुमचे सर्कल जातात, याच्यामधून किती सर्कल जातात. ओके, मग आता किती जातात बघूया आपण. बघा, याच्यामधून या 2 पॉइंट मधून एक सर्कल गेला, नंतर अजून आपण हा दुसरा पण ड्रॉ केला, हा तिसरा पण ड्रॉ केला, हा चौथा पण ड्रॉ केला. समजा एखाद्याला वाटलं टीचर मला इकडनं काढायचंय, तुम्ही इकडनं पण ड्रॉ करू शकता. बघा, याच्यामधून पण गेले, त्याच्यानंतर याच्यामधून पण गेले. म्हणजे इन शॉर्ट तुम्हाला काय समजलं, काय समजलं बाळांनो, इथे तुम्हाला 2 पॉइंट्स, व्हेन देर आर 2 पॉइंट्स, सर्कलवरती 2 पॉइंट आहे तुमचे. हे काय आहे तुमचे 2 पॉइंट आहे. या 2 पॉइंट मधून तुम्ही किती जास्तीत जास्त सर्कल काढू शकतात. येस, इट्स नथिंग बट अ इनफायनाइट. 2 पॉइंट्स असेल तर ते सुद्धा आपण इनफायनाइट सर्कल इथे ड्रॉ करू शकतो. त्यानंतर पुढे आहे 3 पॉइंट्स. 3 पॉइंट्स मधून कसे किती सर्कल जातात. आता हे 3 पॉइंटच्या बाबतीत एक वेगळी कन्सेप्ट बाळांनो. 3 पॉइंट्स तुमचे कोलिनियर आहे की नॉन कोलिनियर आहे. हा पहिले सगळ्यात पहिले तुम्ही त्या शिक्षकांना किंवा तुम्ही त्या प्रश्नपत्रिकेमध्ये पहिले वाचायचं की हे 3 पॉइंट काय आहे, कोलिनियर आहे की नॉन कोलिनियर. कोलिनियर म्हणजे जेव्हा 3 पॉइंट एका सरळ रेषेमध्ये असतात आपण त्याला कोलिनियर पॉइंट म्हणतो. नॉन कोलिनियर म्हणजे एक पॉइंट इथे, एक पॉइंट इथे, एक पॉइंट इथे. साधी गोष्ट आहे. मग आता बघा, इथे लक्ष द्या तुम्ही. आता समजा कोलिनियर पॉइंट्स आहेत. कोलिनियर, हा एक पॉइंट घेतला, हा एक पॉइंट घेतला आणि हा एक पॉइंट घेतला. या 3 पॉइंट्स मधून किती सर्कल जाऊ शकतात काढण्याचा प्रयत्न करा बरं. असं 1-2च पॉइंट मधून मी जर हे सर्कल अशा पद्धतीने जोडले, हे बघा हे पॉइंट जर असे जोडले तर काय होतं, इन्फिनिटीचं चिन्ह तयार होतं. म्हणजे एकही सर्कल, नॉट अ सिंगल सर्कल, नॉट अ सिंगल सर्कल पास थ्रू कोलिनियर पॉइंट. कोलिनियर म्हणजे एका सरळ रेषेमध्ये जर पॉइंट असेल तर नो सर्कल. काय लिहायचं तुम्ही, नो सर्कल, नॉट अ सिंगल सर्कल किंवा नो सर्कल. त्यानंतर नॉन कोलिनियर पॉइंट्स. नॉन कोलिनियर पॉइंट्स असेल, आता हे 3 पॉइंट्स आहे, हे नॉन कोलिनियर आहे. म्हणजे आता समजा हे एक सर्कल आहे, हे सर्कल आहे तुमचं आणि याच्यावरती काय घेतले आपण असे हे 1, 2, 3. म्हणजे काय होऊ शकतं, या 3 पॉइंट मधून एक सर्कल जाऊ शकतं, एक आणि एकच, 1 अँड ओनली 1. मग 3 जर नॉन कोलिनियर पॉइंट असेल तर युनिक सर्कल, मग या सर्कलला युनिक सर्कल किंवा 1 सर्कल, ओनली 1 सर्कल, ओनली 1 सर्कल. म्हणजे 3 पॉइंटच्या बाबतीत तुम्ही काय लक्षात ठेवायचं आहे, 3 पॉइंट्स असेल तर जे कोलिनियर असेल तर एकही सर्कल जात नाही आणि जर नॉन कोलिनियर असेल तर तुमचं ओनली सिंगल सर्कल हे पास होत असतं. म्हणजे कन्सेप्ट काय लक्षात आली, तुमचा जर सिंगल पॉइंट असेल, तुमचा काय असेल, सिंगल पॉइंट असेल, तुमचा एक असा सिंगल पॉइंट असेल, या सिंगल पॉइंट मधून तुम्ही खूप सारे सर्कल हे ड्रॉ करू शकतात. सिंगल पॉइंट मधून किती सर्कल ड्रॉ करू शकता तुम्ही, इनफायनाइट सर्कल, इनफायनाइट सर्कल.
ते जर तुम्हाला विचारलं की 2 पॉइंट्स असेल, 2 पॉइंट्स मधून किती सर्कल जातात, तर 2 पॉइंट्स मधून पण तुमचे इनफायनाईट सर्कल. किती? इनफायनाईट सर्कल. तेच तुम्हाला विचारलं 3 पॉइंट्स मधून किती सर्कल जाणार तुमचे, तर 3 पॉइंट्सच्या बाबतीत तुमच्या 2 कंडिशन लक्षात ठेवायच्या. कोलिनियर पॉइंट्स आहेत का हे, कोलिनियर की नॉन कोलिनियर आहे. कोलिनियर म्हणजे एका सरळ रेषेमध्ये 3 पॉइंट्स असेल, 3 पॉइंट काढून बघा, त्याच्यापासून काय होतं, तुमचं इन्फिनिटीचं चिन्ह तयार होतंय, म्हणजे नो सर्कल. कोलिनियर असेल तर नो सर्कल, आणि नॉन कोलिनियर असेल तर युनिक सर्कल किंवा सिंगल सर्कल कॅन पास. ठीक आहे, हे सगळे महत्त्वाच्या गोष्टी तुमच्या पेपरच्या दृष्टीने त्या खूप इम्पॉर्टंट आहे. 2 सर्कल्स हॅव्हिंग रॅडियाय विच आर इंटरनली टचिंग, एक्सटर्नली टचिंग सर्कल, त्यांच्या रॅडियाय मधलं डिस्टन्स, ह्या सगळ्या गोष्टी समजण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, काही ज्या कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्ट मनापासून व्यवस्थित क्लिअर करावे लागणार आहे. आणि ह्या कन्सेप्ट जर क्लिअर झाल्या की मग काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही इझिली प्रॅक्टिस सेट 3.2 सुद्धा, जसं 3.1च्या कन्सेप्ट आपण सगळ्या क्लिअर केल्या त्या पद्धतीने आपण 3.1च्या सुद्धा कन्सेप्ट ह्या फटाफट क्लिअर करणार आहोत. आता सगळ्यात महत्त्वाची कन्सेप्ट इथे तुमच्या समोर दिलेली आहे. व्हॉट इज मीन बाय टचिंग सर्कल्स. टचिंग, एकमेकांना टच करतायत. इथे काय दिसतंय तुम्हाला, हे जे 2 सर्कल आहे ते एकमेकांना काय करतायत, टच करतायत. एकमेकांना काय करतायत, टच करतायत. म्हणून याला काय म्हणणार तुम्ही, टचिंग सर्कल्स. मग आता हे टचिंग सर्कल्स एकाच प्रकारचे असतात का, नाही, हे वेगवेगळ्या प्रकारचे टचिंग सर्कल्स असतात. आता तुम्ही बघा इथे या फिगर मध्ये हे जे सर्कल्स आहेत ते एकमेकांना एक्सटर्नली टच करतायत. काय करतायत, एक्सटर्नली टच करतायत, म्हणजे बाहेरून टच करतायत. बाहेरून एकमेकांना काय करतायत, हे बघा इथे बाहेरून एकमेकांना टच करतात म्हणून त्याला एक्सटर्नली टचिंग सर्कल म्हणणार. आणि इथे ह्या फिगर मध्ये बघा हे जे 2 सर्कल्स आहेत ते एकमेकांना काय होतात, इंटरनली टचिंग करतायत. काय करतायत, इंटरनली. अशा पद्धतीने इंटरनली बघा हा एक सर्कल आहे, की ज्याची रेडियस समजा आपण R2 मानली. एक मोठा सर्कल आहे ज्याची रेडियस आपण R1 मानली. आणि अशा पद्धतीने हे दोघं एकाच पॉइंटमध्ये एकमेकांना टच झाले, याला म्हणणार तुम्ही इंटरनली टचिंग. काय म्हणणार, इंटरली, आतल्या बाजूने एकमेकांना टच करतायत म्हणून याला काय म्हणणार तुम्ही, इंटरनली टचिंग. आणि हे जे सर्कल आहे हे सर्कल काय करतायत, हे सर्कल एकमेकांना बाहेरून टच करतायत. एकमेकांना काय करतायत, इथे बाहेरून टच करतात एका सिंगल पॉइंट मध्ये. कुठल्या पॉइंट मध्ये, वाय या पॉइंट मध्ये. म्हणून यांना काय म्हणणार, एक्सटर्नली टचिंग सर्कल. यांना काय म्हणणार, एक्सटर्नली टचिंग सर्कल. टचिंग सर्कल समजला, एकमेकांना टच करतायत. कसे, 2 पद्धतीने टच करतायत. एक तर बाहेरून टच करतायत आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, आतून इंटरनली टच करतात. याला म्हणणार तुम्ही एक्सटर्नली आणि इंटरनली टचिंग सर्कल. ठीक आहे, आता ह्या दोन्ही फिगर तुमच्या समोर आहे. आता याच्या बाबतीत काही महत्त्वाच्या गोष्टी आहे, काही फॉर्म्युलेज आहे. हे फॉर्म्युले आपल्याला जाणून घेणं खूप गरजेचं आहे की एक्सटर्नली टचिंग आणि इंटरनली टचिंग सर्कलच्या बाबतीत काय फॉर्म्युले आहे आणि याच्यावरती पेपरला आपल्याला काय काय प्रश्न हे विचारले जाऊ शकतात. सो लेट्स सी. फर्स्ट वी हॅव टू सी व्हॉट एक्सटर्नली टचिंग सर्कल्स. दीज आर द एक्सटर्नली टचिंग. हे काय आहे तुमचे एक्सटर्नली टचिंग सर्कल्स आहेत. आणि हे काय आहे तुमचे इंटरनली टचिंग सर्कल. इंटरनली आतून एकमेकांना काय होतात, टच होतात. आता यांचा पॉइंट ऑफ हा एक काय आहे, इथे एक तुम्हाला एक टँजंट पण दिसते आहे. ही काय आहे, ह्या सर्कलची, हा जो एक सर्कल आहे याची रेडियस समजा ही आहे आणि याची रेडियस समजा ही आहे. हा एक सर्कल आहे त्याची टँजंट पण हीच आहे. आणि हा एस सर्कल ज्याची ST ही रेडियस आहे त्याची टँजंट पण एकच आहे. मग ही जी टँजंट आहे या टँजंटला तुम्ही काय म्हणणार आहात, इट इज कॉल्ड ॲज अ कॉमन टँजंट. याला म्हणणार आहोत कॉमन टँजंट, म्हणजे सामायिक मिळून असणारी स्पर्शिका. दोघा सर्कलला मिळून काय आहे, कॉमन टँजंट आहे. त्यानंतर हे दोघही सर्कल जे आहे ते एकमेकांना एकाच पॉइंटमध्ये काय होतात, टच करतात. टचिंग सर्कल्स म्हणतोय ना, एकाच पॉइंटमध्ये टच करतात. याला कॉमन पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट म्हणू शकतो. कॉमन पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट
म्हणजे या छोट्या छोट्या कन्सेप्ट आहे, या तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. हा कॉमन पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे, हे कॉमन टँजंट आहे. तसं इंटरनली टचिंग सर्कल जे आहे त्याचा पण हा काय दिसतोय तुम्हाला, हा तुम्हाला दिसतोय कॉमन पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. हा काय आहे, कॉमन पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. याला पण काय दिसते, दोघांना मिळून एकच कॉमन काय आहे, टँजंट आहे. मग तुम्हाला तिला म्हणू शकतो कॉमन टँजंट. दोघांची काय आहे, ही कॉमन टँजंट. म्हणजे दोघांसाठी ह्या कन्सेप्ट सेम आहे, कॉमन टँजंट आणि कॉमन पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. आता सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं की हे जे टचिंग सर्कल्स असतात हे दोन प्रकारचे असतात, एक्सटर्नली टचिंग सर्कल्स आणि इंटरनली टचिंग सर्कल. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ते एकाच पॉइंटमध्ये एकमेकांना एकाच पॉइंटमध्ये टच होत असतात. मग काही जे सर्कल असतात, समजा हा एक सर्कल आहे आणि हा एक सर्कल आहे, हे दोघांना ह्या दोन पॉइंटमध्ये टच होतात. पण तसं नाहीये, हे एकमेकांना एकाच पॉइंटमध्ये टच होतात, म्हणून त्याला आपण काय म्हणणार आहोत, टचिंग सर्कल्स अशा पद्धतीने म्हणणार आहोत. मग आता हे तुम्हाला कळलं इंटरनली टचिंग आणि एक्सटर्नली टचिंग. आता आपल्याला त्याच्यासाठी फॉर्म्युला बघायचा आहे. काय फॉर्म्युला बघायचा आहे, दॅट इज बघा इथे क्वेश्चन्स पण दिलेला आहे. द सर्कल शोन इन फिगर आर कॉल एज एक्सटर्नली टचिंग सर्कल्स वाय अँड द सर्कल शोन इन द फिगर आर कॉल इंटरनल. ते आतून एकमेकांना टच होतात म्हणून त्याला इंटरनली टचिंग म्हणतात, आणि जे बाहेरून एकमेकांना टच होतात त्याला एक्सटर्नली टचिंग सर्कल्स म्हणतात. नंतर थेरम ऑफ टचिंग सर्कल्स पण आहे, पण त्याच्या अगोदर तुम्हाला एक मला कन्सेप्ट महत्वाची समजावून सांगायची आहे. ती कन्सेप्ट सगळ्यांनी नीट छानपैकी समजून घ्या, आणि त्याचा फॉर्म्युला पण आहे, तो फॉर्म्युला पण सगळ्यांनी व्यवस्थित जाणून घ्या. हे आहे तुमचे एक्सटर्नली टचिंग सर्कल्स. हे काय आहे तुमचे एक्सटर्नली टचिंग सर्कल्स. आता सगळ्यात पहिले आपण एक्सटर्नली टचिंग सर्कलच्या बाबतीत सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या नीटपैकी समजून घेऊया. आता एक्सटर्नली टचिंग सर्कलच्या बाबतीत सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवायचं, ही आहे तुमची या सर्कलची रेडियस. समजा आपण त्याला R1 नाव दिलं, आणि ही आहे तुमची या सर्कलची रेडियस तिला आपण R2 नाव दिलं. मग हे जे डिस्टन्स आहे, पेपरला काय येतं तुम्हाला, इफ टू सर्कल्स touches with each other externally then what is the distance between their radii. त्यांच्या रेडियाई मधलं काय डिस्टन्स आहे, किंवा व्हॉट इज डिस्टन्स बिटवीन R अँड S, या R आणि S मधलं डिस्टन्स किती आहे. तर हे डिस्टन्स नेहमी लक्षात ठेवायचं आहे, त्यांच्या सम बरोबर असतो. ठीक आहे. सो डिस्टन्स RS इज इक्वल टू डिस्टन्स RT. हे जे एवढं इथपासून ते इथपर्यंत जे डिस्टन्स आहे ते, आणि प्लस आपण काय करणार आहे त्याच्यामध्ये हे डिस्टन्स, हे आणि हे TS म्हणजे दोन्ही रेडियसचं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स आपण काय करणार, ऍड करणार आहे. सो याचा फॉर्म्युला काय तयार होणार आहे, R1 प्लस R2. कशासाठी, परीक्षेला तुम्हाला कधी, व्हेन टू सर्कल्स, हे लिहून घ्या तुम्ही, व्हेन टू सर्कल्स टचेस एक्सटर्नली जेव्हा बाहेरून एकमेकांना टच करतात, मग त्यांच्या रेडियाई मधलं किंवा त्यांच्या याच्या हे जे डिस्टन्स आहे, डिस्टन्स किती असतं, असा प्रश्न पेपरला हमखास प्रत्येक पेपरमध्ये विचारला गेला आहे. प्रश्न काय येतो, फाइंड द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स. त्यांच्या सेंटर्स मधलं डिस्टन्स काय आहे हे विचारतात. मग तिथे फॉर्म्युला तुमचा काय तयार होणार आहे, R1 प्लस R2 होणार आहे. समजा आता हे सर्कल आहे, या सर्कलची पहिली जी रेडियस आहे समजा आहे तुमची 5 सेंटीमीटर, आणि या सर्कलची रेडियस आहे 3 सेंटीमीटर. मग त्यांच्या सर्कल व्हॉट इज द मेजरमेंट ऑफ देअर सेंटर्स मधलं त्यांचं मेजरमेंट किती येणार. मग याची 5 आहे, याची 3 आहे, 5 प्लस 3 किती येईल तुमचं 8 सेंटीमीटर. समजा तुम्हाला इथे पॉईंट मध्ये दिले आहे, ही दिली 2.5 दिलेली आहे, आणि ही दिली आहे तुम्हाला 6.3 समथिंग काहीतरी दिलेली आहे. तर कसं येईल तुमचं, परत तोच फॉर्म्युला, R1 प्लस R2 इज इक्वल टू तुमचं 2.5 प्लस 6.3. आता याची ऍडिशन करताना मात्र व्यवस्थित करा, पॉईंट खाली पॉईंट घ्या. 5 प्लस 3 8 आणि 6 प्लस 2 किती झाले तुमचे 8.8. त्यांच्या सेंटर मधलं डिस्टन्स किती येणार आहे 8.8. सो सगळ्यात पहिले हा फॉर्म्युला एक्सटर्नली टचिंग सर्कलच्या बाबतीत तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. व्हेन टू सर्कल्स touches each other externally then the distance between their center is equal to sum of their radius. हे सगळ्यात महत्वाचं स्टेटमेंट इथे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. एक्सटर्नल टचिंग सर्कलच्या बाबतीत फॉर्म्युला तुमच्या लक्षात आला असेल. आता आपण बघणार आहोत तुमचं इंटरनली टचिंग सर्कल्स. आता इथे 2 सर्कल्स आहेत, या 2 सर्कलच्या बाबतीत लक्षात ठेवा, हे एक छोटं सर्कल आहे, हे एक छोटं सर्कल आहे, त्याची रेडियस KN इथपासून इथपर्यंत आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर एक मोठं सर्कल आहे, बघा हे मोठं सर्कल आहे,
हे पण मोठं सर्कल आहे, ते दोघंही एकमेकांना ह्या पॉइंटमध्ये, पण याची रॅडियस मात्र इथपासून ते इथपर्यंत आहे, इथपासून ते इथपर्यंत म्हणजे ई एवढी आहे. ठीक आहे. मग आपण जे मोठं सर्कल आहे त्या मोठ्या सर्कलची जी रॅडियस आहे ती R1 मानूया, जे छोटं सर्कल आहे त्याची मानूया काय R2. अशा पद्धतीने R2 ही रॅडियस मानूया. मग आपल्याला काय करायचं, डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स, त्यांच्या सेंटर मधलं डिस्टन्स काढायचं आहे. मग आता सेंटर मधलं डिस्टन्स म्हणजे तुमचं इथपासून ते इथपर्यंत हे जे आहे हे काय डिस्टन्स तुम्हाला फाइंड करायचं. यांच्या सेंटर मधलं, ह्या दोघांच्या सेंटर मधलं डिस्टन्स काय आहे KN. हे KN तुम्हाला फाइंड करायचं आहे. मग आता KN फाइंड करण्यासाठी काय करावं लागणार आहे, काय करावं लागणार आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमचं हे जे KM पूर्ण जे डिस्टन्स आहे या KM मधून हे छोटंसं जे डिस्टन्स आहे ते मायनस केलं की बरोबर तुम्हाला हे डिस्टन्स इथलं मिळणार आहे. हे डिस्टन्स तुम्हाला इथलं मिळणार आहे. येते लक्षात सगळ्यांच्या. काय करावं लागणार आहे तुम्हाला इथे, या मोठ्या डिस्टन्स मधून हे एवढं डिस्टन्स मायनस केलं की तुम्हाला हे डिस्टन्स इथे मिळणार आहे. सो KN मिळण्यासाठी काय करावं लागणार आहे, KM मायनस NM करावं लागणार आहे आणि मग तुम्हाला ऑब्विसली हे डिस्टन्स हे मिळणार आहे, सेंटर मधलं डिस्टन्स मिळणार आहे. मग आता समजा तुमची R1 जी आहे, मोठ्या जे सर्कल आहे त्याची रॅडियस दिलेली आहे 6.5 सेंटीमीटर आणि छोटं सर्कल आहे त्याची रॅडियस दिलेली आहे 2.3 सेंटीमीटर आणि त्यांच्या सेंटर मधलं डिस्टन्स जर तुम्हाला फाइंड करायला लावलं तर याच्यासाठी फॉर्म्युला आहे, दॅट इज R1 मायनस R2. पण या इथे सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवायचं, इंटरनली R1 हे नेहमी R2 पेक्षा मोठं पाहिजे तरच आपण काय करू शकतो, हे मायनस करू शकतो. सो R1 किती आहे तुमचा 6.5 आहे, 6.5 आहे. 6.5 मधून आपण किती मायनस करणार, 2.3. मग 6.5 मधून तुमचं 2.3 गेल्यानंतर 5 मधून 3 गेले 2, 6 मधून 2 गेले 4 म्हणजे किती आले 4.2 सेंटीमीटर. म्हणजे त्यांच्या सेंटर्स मधलं डिस्टन्स किती आलं 4.2 सेंटीमीटर. म्हणजे तुम्हाला जे इंटरनली टचिंग सर्कल आहे या इंटरनली टचिंग सर्कलचा फॉर्म्युला इथे क्लिअर झाला असेल. when two circles touches each other internally then the distance of their centers is equal to difference of their radii. त्यांच्या रॅडिआय मधला जो डिफरन्स आहे त्याच्या बरोबर ते असतो. ठीक आहे. सो इंटरनली आणि एक्सटर्नली टचिंग सर्कलच्या बाबतीत तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांच्या सेंटर मधलं जे डिस्टन्स आहे त्याच्यासाठी फॉर्म्युला महत्वाचा समजला असेल. जेव्हा ते एक्सटर्नली टचिंग असेल तर त्यावेळेस फॉर्म्युला काय करायचा आहे, कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे, R1 प्लस R2. लक्षात ठेवायचं, कुठेतरी लिहून घ्या. ज्यावेळेस ते इंटरनली टचिंग असेल, इंटरनली आतून एकमेकांना टच असतील त्यावेळेस फॉर्म्युला कुठला वापरायचा आहे, R1 मायनस R2. R1 मायनस R2 हे दोन फॉर्म्युले इथे लक्षात ठेवायचं. सो टचिंग सर्कल्स हा टॉपिक आपण स्टार्ट केला होता. या टचिंग सर्कलचे दोन टाइप्स आहेत, एक एक्सटर्नली टचिंग सर्कल्स आणि दुसरं आहे इंटरनली टचिंग सर्कल. आणि त्याचे फॉर्म्युले पण मी तुम्हाला समजावून सांगितले. त्याचे फॉर्म्युले आपण महत्वाचे लक्षात ठेवा. बघा, हा तुमचा प्रॅक्टिस सेट 3.2 या पूर्ण कन्सेप्ट वरती डिपेंड आहे. ही कन्सेप्ट काय आहे, ही कन्सेप्ट छानपैकी इथे समजून घ्यायची आहे. या आहेत सगळ्यात महत्वाच्या तुमच्या कन्सेप्ट. ह्या तुम्ही कुठेतरी लिहून घ्या किंवा पुस्तकामध्ये तुमच्या टिक करून इथे घ्यायचं आहे. The point of contact of the touching circles lies on the line joining their centers. जे पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट असतो, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट कुठे असतो, द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट ऑफ द टचिंग सर्कल लाईज ऑन द लाईन जॉईनिंग देअर सेंटर्स. त्यांचे सेंटर्स जिथे जॉईन होतात त्यांचे सेंटर्स, याचा सेंटर आहे, हा याचा सेंटर आहे. मग पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट पण कुठे असतो बघा, लक्षात घ्या. पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट पण कुठे आहे त्यांचा, जिथे हे त्यांचे सेंटर्स जे आहेत, हे सेंटर्स, हा सेंटर्स जिथे जॉईन होतात तिथेच काय असतो त्यांचा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. आपण सांगितलं कॉमन पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, तो पण म्हणजे इन शॉर्ट काय असतात, हे तिघही पॉइंट काय असतात, कोलिनियर असतात. काय असतात, कोलिनियर, एका सरळ रेषेमध्ये. म्हणजे याचा सेंटर आणि ह्या दोघांचाही पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट काय असतात, एका सरळ रेषेमध्ये असतात. इथे आपण इंटरनली टचिंग सर्कलच्या बाबतीत पण एक सरळ रेष आपण इथून जर काढली तर याचा सेंटर आणि याचं सेंटर आणि यांचा पॉइंट ऑफ टचिंग ते काय दिसतंय तुम्हाला, हे A' B' C दिसतंय. ठीक आहे, एका सरळ रेषेत दिसतात. म्हणजे ते काय असतात, नेहमी
कोलिनियर असतात हे लक्षात ठेवायचं आहे. या बाबतीत टचिंग सर्कलच्या बाबतीत काय लक्षात ठेवायचं, हे तिघही पॉइंट, या सेंटरचा सर्कल, या सेंटरचा सर्कल आणि याचा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, या दोघांचा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, कॉमन पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. इंटरनली टचिंग सर्कलच्या बाबतीत या सर्कलचं सेंटर, या सर्कलचं सेंटर आणि दोघांचा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, तिघही पॉइंट काय असतात तुमचे, कोलिनियर असतात. आय थिंक तुम्हाला ही कन्सेप्ट इथे क्लिअर झाली असेल. सो हा पहिला इम्पॉर्टंट पॉइंट तुम्हाला इथे सांगितला आहे की जो तुम्ही परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवायचा आहे. MCQs मध्ये पण विचारलं जाऊ शकतो. द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट ऑफ द टचिंग सर्कल लाईज ऑन दी डॅश डॅश लाईन जॉईनिंग देअर सेंटर्स. लाईन जॉईन, मग इथे सेंटर्स तुमचं फिल इन द ब्लँक्स असू शकतं किंवा लाईन, मग लाईनच्या ऐवजी लाईन सेगमेंट देतील किंवा कुठलेही 4 ऑप्शन्स देतील. त्याच्यामुळे तुम्ही लक्षात ठेवायचं द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट ऑफ द टचिंग सर्कल्स लाईज ऑन दी लाईन जॉईनिंग देअर सेंटर्स. लाईन जॉईनिंग सेंटर्स जे असतात तिथे मध्यभागी तो काय असतो, पॉइंट असतो आणि ते तिघही कोलिनियर असतात. पुढे इफ द सर्कल टचेस इच अदर एक्सटर्नली, जेव्हा दोन सर्कल एकमेकांना काय करतात, एक्सटर्नली टच करतात, एक्सटर्नली टच करतात, द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स, या दोघांच्या सेंटर्स मधलं जे डिस्टन्स असतं इज इक्वल टू सम ऑफ देअर रेडियाई. किती असतं, हे R1 आहे, हे R2 आहे, तर मग किती ते R1 प्लस R2 हे एवढं डिस्टन्स येणार आहे त्यांच्यामधलं. ठीक आहे, हे समजलं, हे समजलं. पुढे द डिस्टन्स बिटवीन द सेंटर्स ऑफ द सर्कल टचिंग इंटरनली, जेव्हा दोन सर्कल आहे ते एकमेकांना इंटरनली टच करत आहे, ह्या पॉइंट मध्ये टच करत आहे, देन द टचिंग इंटर इज इक्वल टू डिफरन्स ऑफ देअर रेडियाई, म्हणजे त्यांच्या सेंटर मधलं जे सर्कल, म्हणजे त्यांचे द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर ऑफ द सर्कल, त्यांचे सेंटर ऑफ द सर्कल मधलं जे डिस्टन्स आहे ते कशाबरोबर असतं, कशाबरोबर असतं, R1 मायनस R2. इंटरनली असेल तर मायनस करायचं, एक्सटर्नली असेल तर प्लस करायची. ही साधी सोपी कन्सेप्ट तुम्ही इथे छानपैकी क्लिअर करायची आहे. आय थिंक तुम्हाला हे दोघही पॉइंट, टचिंग सर्कल्स काय आहे, इंटरनली टचिंग काय आहे, एक्सटर्नली टचिंग काय आहे, R1 प्लस R2 फॉर्म्युला कुठे वापरायचा, R1 मायनस R2 फॉर्म्युला कुठे वापरायचा, R1 प्लस R2 हा फॉर्म्युला एक्सटर्नली टचिंग सर्कल साठी वापरायचा, इंटरनली टचिंग साठी R1 मायनस R2 हा फॉर्म्युला इथे वापरायचा आहे. हा तुमचा प्रॅक्टिस सेट 3.2 त्याच्यावरती बेस आहे. पण त्याच्या अगोदर एक थेरम खूप इम्पॉर्टंट आहे. हे थेरम परीक्षेच्या दृष्टीने किंवा तुमचा जो प्रॅक्टिस सेट आहे तो सोडवण्याच्या दृष्टीने हे थेरम आपण समजून घेऊया. थेरम ऑफ टचिंग सर्कल. टचिंग सर्कलचं थेरम काय सांगतं आपल्याला, हे सर्कल्स आहेत, हे काय आहे तुमचे एक्सटर्नली टचिंग सर्कल्स आहेत. हे काय आहे, एकमेकांना एक्सटर्नली टच करतात आणि हे काय करतात, तुम्हाला इंटरनली टच करतात, ते आतून एकमेकांना टच करतात. मग ते थेरम काय सांगतं, इफ टू सर्कल टचेस इच अदर, जेव्हा दोन सर्कल एकमेकांना टच करतात, कसे, एक्सटर्नली. जेव्हा दोन सर्कल एकमेकांना टच करतात, कसे इंटरनली टच करतात. देअर पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, त्यांचा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट कुठे येतात, इथे C. यांचा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट पण काय आहे, C. देअर पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट लाईज ऑन दी लाईन जॉईनिंग देअर सेंटर. तो नेहमी, तो जो पॉइंट असतो, हा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट याचा C आणि याचा पण C, हा नेहमी कुठे असतो, इट ऑलवेज लाय ऑन दी लाईन जॉईनिंग द सेंटर. त्यांचे जे सेंटर आहे ते सेंटर जोडणारी जी रेषा आहे त्या लाईन वरती तो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट असतो. इथे पण काय आहे, त्यांचे सेंटर जोडणारी जी रेषा आहे, त्याच्यावरती हा पॉइंट असतो. हे साधं सोपं आहे तुमचं थेरम ऑफ टचिंग सर्कल. थेरम ऑफ टचिंग सर्कल आपल्याला इन शॉर्ट काय सांगतं आपल्याला, थेरम ऑफ टचिंग सर्कल. थेरम ऑफ टचिंग सर्कल आपल्याला काय सांगतं, थेरम ऑफ टचिंग सर्कल आपल्याला असं सांगतं की दोन सर्कल्स आहे ते एकमेकांना टच करतायत. हे काय करतात, एक्सटर्नली टच करतात आणि त्यांचा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट समजा इथे आहे आणि ह्या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टला आपण काय नाव दिलं, समजा आपण नाव दिलं P हे नाव दिलेलं आहे. मग हे थेरम ऑफ टचिंग सर्कल आपल्याला असं सांगतं, काय सांगतं आपल्याला, की त्यांचा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट जो आहे, इट ऑलवेज लाय द लाईन जॉईनिंग देअर सेंटर.
द लाईन जॉईनिंग देअर सेंटर्स. ओके, मग आता हे सेंटर्स, याचं इथे सेंटर आहे, याचं इथे सेंटर आहे, याच्यावरती काय असतो, हा पॉइंट असतो. हे झालं एक्सटर्नलच्या बाबतीत. आता इंटरनल सर्कल्स. ज्यावेळेस हे जे सर्कल आहे, समजा आपण सर्कल्स घेतले, हे सर्कल्स आहे, अशा पद्धतीने हे एक सर्कल आहे हां, आणि इथे आपण एक पॉइंट घेतलेला आहे. हे एकमेकांना इथे असे टच होत आहेत बघा, इंटरनली टचिंग सर्कल आहे. इंटरनली टचिंग सर्कलच्या बाबतीत पण तेच, त्यांचा जो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे, इट ऑलवेज लाय कुठे असतो, इथे असतो. म्हणजे इथे एक मोठ्या सर्कलचा तुमचा काय असेल, रॅडियस असेल, इथे छोट्या सर्कलची काय असेल, रॅडियस असेल. हा त्यांचा काय आहे, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे, सी आहे. ते नेहमी काय असतात, एका सरळ रेषेमध्ये असतात. हे आपल्याला सांगतं तुमचं कुठलं थेरम, हे आपल्याला कुठलं थेरम सांगतं, थेरम ऑफ टचिंग सर्कल. थेरम ऑफ टचिंग सर्कल समजलं तुम्हाला. इफ टू सर्कल टचेस इच अदर, देअर पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट लाईज ऑन देअर लाईज ऑन द लाईन जॉईनिंग देअर सेंटर्स. त्यांचे जे सेंटर्स आहे, ते सेंटर्सला जॉईनिंग वरतीच काय असतो, तो पॉइंट असतो. त्यांच्या सेंटर्सच्या जॉईनिंग वरतीच काय असतो, त्यांचा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट असतो. हे सांगतं तुमचं थेरम ऑफ टचिंग सर्कल. सो अशा पद्धतीने आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण थेरम ऑफ टचिंग सर्कल, त्याचं जर तुम्हाला गिवन प्रूफ वगैरे किंवा पेपरला जर विचारलं गेलं, म्हणजे विचारलं गेलं तर 4-5 ओळींचं आहे, ते तुम्ही बघून घ्या. रिमेंबर धीस आहेत. सो अशा पद्धतीने थेरम ऑफ टचिंग सर्कल पण बघितलं आपण. त्यानंतर टचिंग सर्कल्स, इंटरनली टचिंग, एक्सटर्नली टचिंग, आणि लगेचच आपण आपला प्रॅक्टिस सेट ह्या सगळ्या कॉन्सेप्टवरती डिपेंड आहे. प्रॅक्टिस सेट 3.2 तो लगेचच आपण सुरुवात करणार आहे. सो अशा पद्धतीने आज आपण खूप इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट क्लिअर केलेले आहे. एक्सटर्नली टचिंग, इंटरनली टचिंग सर्कल्स, त्यांची जी डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स जे असतं ते R1 + R2 एक्सटर्नलच्या बाबतीत, आणि इंटरनलच्या बाबतीत R1 - R2 असतं. आणि टचिंग सर्कल थेरम जे आहे, ते टचिंग सर्कल थेरम आपल्याला असं सांगतं, दॅट इज इफ टू सर्कल्स टच इच अदर, देअर पॉइंट्स ऑफ कॉन्टॅक्ट लाईज ऑन दी लाईन जॉईनिंग द सेंटर. त्यांचा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट असतो की जो नेहमी रॅडियस जॉईन केल्यानंतर त्याचा जो सेंटर असतो त्याच्याबरोबर असतो. इथे पण त्या लाईनवरतीच काय असतो, त्यांचा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट असतो. फक्त या 3 गोष्टी इथे तुम्हाला कीवर्ड्स म्हणून लक्षात ठेवायचं आहे. चला प्रॅक्टिस सेट बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी थांबते. बाय एव्हरीवन.